नमस्ते. डेली मनोरंजनमध्ये तुमचं स्वागत आहे. मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि गाजलेला चेहरा म्हणजे उषा नाडकर्णी या आहेत. त्यांच्या निखळ अभिनयाने त्या सर्वांच्या चाहत्या बनल्या. उषाताईंनी चाहत्यांचं मनोरंजन वेगवेगळ्या भूमिकेतून पार पाडलं. पण त्यांच्या रिअल लाईफमध्ये उषाताई एकट्या पडल्या. पतीपासून त्या खूप आधीपासून विभक्त झाल्या. उषाताईंच्या आयुष्यात खूप चढउतार आले आहेत. पण पोटच्याच एकुलता एक मुलगा उषाताईला म्हणतो, "तू फक्त मला जन्म दिलास. माझी आई तर माझी आजी आहे." कारण उषाताई त्यांच्या कामानिमित्त घराबाहेर राहायच्या. त्यांच्या मुलाचं संगोपन उषाताईच्या आईनं केलं आहे. उषाताई वेळ मिळालं की त्यांच्या मुलाला भेटायच्या. पण भेटीची वेळ ठरलेली नसायची. कारण त्या शूटिंगच्या कामासाठी बाहेर राहायच्या. त्यामुळे त्यांच्या मुलांनी त्यांना म्हणले की "तू माझी आई नाही, माझी आई माझी आजी होती." हे एका मुलाखतीत सांगत असताना उषाताई खूप भावूक झाल्या. ताई आता खूप एकट्या पडल्या आहे. कारण त्यांचा मुलगा परदेशात राहतो आणि त्यांच्या सर्व भावंडांचे निधन झाले आहे. उषाताई पुढे म्हणतात, "जर मी झोपेत मेले तर मी एकटी राहत असते. माझा मृत्यू झाल्यास कोणाला कळेल की नाही असं मला वाटतं." असे म्हणून उषाताई भावूक झाल्या. तर मित्रांनो, तुम्हाला उषा नाडकर्णी आवडतात का? आणि त्या एकट्या पडल्या याला कारणीभूत कोण आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.